नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण झुणका बनवणार आहेत, जे की माझ्या आजीच्या पद्धतीनं बनवणार आहे. एकदम मस्त असं तव्यामध्ये. जुन्या काळी मस्त चुलीवर भाकरी करायच्या आणि त्याच तव्यामध्ये छान असं झुणका बनवून घ्यायचा. तर त्या पद्धतीनं मी बनवून घेते. तर आता हा लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की लगेच आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. छान एकदम तडकू द्यायची मोहरी. लगेच आपण जिरे पण टाकतो. जिरे टाकल्याबरोबर हिंग टाकणार आहे चिमूटभर. आणि लगेच आपण हे 2 मोठे कांदे असे मोठे मोठे कट केलेले आहेत ते टाकणार आहे. आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला असं जास्त लालसर करायचं नाही. थोडासा 1-2 मिनिट फक्त परतून घ्यायचं. यावेळेला आपण हे लसणाच्या 2-3 पाकळ्या फक्त टाकायच्या आहेत. त्या पण आपण असं बारीक कट करून घेतलेल्या आहे. छान लसणामुळे चव छान येते. आणि कढीपत्ता पण टाकायचा आहे. मस्त खमंग सुगंध सुटेपर्यंत आपल्याला कांदा 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. अतिशय चविष्ट होतो हे अशा पद्धतीने केलेला पिठलं तव्यातलं. आणि आता आपण याच्यानंतर वापरणार आहेत हळद टाकणार आहे. याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते. छान मिक्स करून घ्यायची हळद पण. लागलीच आपण हे हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे. थोडासा लसूण टाकून ते आपल्याला टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. मस्त एकदम झणझणीत बनवायचं आपल्याला. त्याच्यामुळं मिरच्या तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घ्या. कच्च्या मिरच्या असल्यामुळे थोडंसं आपल्याला एक अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं. आणि याच्यानंतर थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे. ते पण छान परतून घेऊ आपण. तर छान आपलं हे आता कांदा अर्धा कच्चा तळून झालेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. जितकं आपल्याला बेसन करायचं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी ठेवायचं. नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कच्ची. आणि आपल्याला पाण्याला उकळी न येऊ देताच थोडंसं कोमट पाणी आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये हे बेसन टाकून घेणार आहे. हे बेसन पीठ आहे अर्धी वाटी. आणि कंटिन्यू आपण याला ढवळत राहणार आहेत. तर ह्या अशा पद्धतीनं आपण गाठी फोडून घेणार आहेत लगेच सगळ्या. कारण गरम पाणी जर करून त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलं तर गाठी फुटल्या जात नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं कोमट पाण्यामध्येच टाकायचं. तर ह्या अशा पद्धतीनं मी पूर्ण हटवून घेते बेसन. ह्या अशा पद्धतीनं मी पूर्ण गाठी फोडून घेतलेल्या आहेत. बघा एकही गाठ दिसत नाही. अतिशय चविष्ट पद्धतीनं हे असं बेसन होतं. तर आता आपण चमच्यानं हलवून घेऊ. याला छान एकजीव करायचं आहे आणि 5 मिनिट झाकून ठेवून दणकून एकदम वाफ येऊ द्यायची एकदम मस्त. म्हणजे छान आपलं बेसन एकदम असं वाफावून निघतं आणि शिजतं पण छान. बघा तुम्हाला दिसत असेल एकही अशी गाठ नाही.
मस्त सुगंध सुटला आहे, बाहेर पाऊस पडतो आहे. छानपैकी एकदम भाकरी, ठेचा आणि कांदा आणि हे असं आपल्या आजीच्या पद्धतीने केलेलं झुणका पिठलं. मस्त बेत होणार आहे रात्रीचा. पाच मिनिट झालेले आहेत. बघू आपण आता. बघा एकदम छान असं वाफाळून निघलं आहे आपलं हे पिठलं, आजीच्या पद्धतीनं केलेलं. आणि मस्त अशी चकाकी पण आलेली आहे याला, खमंग एकदम. तर आता मी तुम्हाला काढून पण दाखवते एका प्लेटमध्ये. आणि मैत्रिणींनो, एक आणखी सांगायचं म्हणजे आपलं जर पिठलं शिजलं कसं हे ओळखायचं असेल तर हे आपलं असं चमक एक वेगळीच अशी चमक येते त्याला. असं चमकायला लागल्यानंतर समजून घ्यायचं की आपलं हे पिठलं शिजलेलं आहे. आणि खालून थोडंसं असं तेल सोडायला लागतं. तर हे अशा पद्धतीनं आपलं पिठलं तयार झालं आहे. ते अशा पद्धतीनं आपलं छानपैकी असं पिठलं तयार झालेलं आहे. एकदम साधं सोपं आणि एकदम झटपट होणारं असं. रात्रीच्या वेळेला किंवा पाऊस वगैरे येत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.